ए चटकिनी इकडे कशाला बोंबलताय? काय काम आहे? काम असतं तर तुला कशाला सांगेन मी. मग हात कशाला मारली? नाही तेव्हा गेल्या गेल्या तू निघालीस ना भटकायला, तर ती कामं कोण करणार? काम करायला नको, कष्ट करायला नको, फुकटचा पगार खायला पाहिजे. ओ मावशी, मला उगीच काय बी बोलू नका. सोबताने मला सामानाची यादी दिलीये, ते सामान आणायला चालले म्या. मला उगीच जास्त बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवतेय. नाही एक दिवस तुला पिंजऱ्यात डांबून छताला टांगलं ना तर नावाची लीलावती नाही मी. मी आता तुम्हाला पिंजऱ्यात बंद न करता बी टांगू शकते. काय म्हणाली? मला छताला टांगणार तू? होय. टांग ना टांग ना, मग अख्ख्या चाळीला कळेल ना तू चटकी नाहीस ते. काय करणार तू मग? मावशी, मी काय बी करू शकते आणि चाळीतल्या लोकांना ना कळणार बी नाही. बघू ना काय करतेस ते. असं आहे का? मग आता बघाच. बघू ना बघू ना. अहो बघा की. अगं काय बघा, बघूयात ना. हा मावशी बघा की. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मावशींचा आवाज कुठून येतोय? अरे तेच कळणं झालंय, आवाज कुठून येतोय ते. मावशी, अहो कुठे आहात तुम्ही? मावशी हो का? मग तू मार ना हात तुझ्या बसाड्या आवाजामध्ये, तो बरोबर जाईन मावशींना ऐकायला. मार. यार गप बसा ना तुम्ही, यार गप बसा. तिथं नुसता दूर झालाय, फक्त आवाज ऐकायला येतोय. मावशी कुठे आहेत? हे मला काय वाटतं माहितीये का, मावशीना कुठेतरी लपून बसल्यात आणि आपल्याला शोधायला लावतायत. ते आपण लपाछुपी नाही का खेळतो तसं. अरे हे काय आता त्यांचं असले खेळ खेळायचं वय आहे का? ए सम्या, मला काय वाटतं तो बरोबर बोलतोय, कळतं का तुला? तुला माहितीये ना मावशींच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांना असे झटके येतात ना आदन मधनं. एक काम करू, आपण सगळे शोधू त्यांना. मावशी तू त्याला बोलत नाही. बाहेर या. मावशी वर तुझ्या घरात आहेत का रे? नाही. अरे मोहन, त्यांचा आवाज ऐकतोय पण ते दिसतच नाहीये. मला वाचवा रे, मला वाचवा. अरे मी इकडे वाचते, अरे वाचवा इकडे. मला वाटतं मावशी कुठेतरी अडकल्या बहुतेक. मला काय वाटतं त्यांना वर्टिगोचा त्रास होत असेल. म्हणूनच त्यांना कोणीतरी वरती गो सांगितलं असेल. आणि आता तो एक आजार आहे, म्हणजे असं उंचावरनं खाली बघितलं का नाही का माणसाला लय भीती वाटते. म्हणजे असं तुलावरनं जरी खाली बघितलं का नाही तू असं घाबरल्यासारखं होतं. आजार आहे तो वर्टिगो. पण सासूबाई वरती दिसत नाहीयेत. त्यांना भीती वाटत असेल म्हणून त्या छतावर झोपल्या असतील, म्हणून दिसत नाहीयेत त्या. तूच आहे ना, मार ना उडी बघ. केलं ना सगळ्यांना कळलं मी छतावर आहे. मी छतावर कशी आली काय सांगणार तू? मग शाळेचे सगळे लोक ना तुला हसवून लावणार आहे. बरं बघूया. देवा वाचव रे मला.
बाई. हो ना ग, कुठे दिसत पण नाहीयेत. राहुल भाऊजी हा दिसल्या का? हा मावशी दिसल्या का? ए राहुल, मावशी दिसताय का बघ ना. ए राहुल, सासूबाई ठीक आहेत ना? या वर या, सगळ्या वर या. तिथं वर चढून बघा, खालनं जरी स्वतः वर या वर आणि बघा कसं वाटतंय. बाबू ओ बाळा पण मावशीवर गेल्यात कशा? अंजू मला काय माहिती कसं गेलं वर. अगं काही नाही ग, पापड कुठे वाळ करायला गेलं. तेच काय तेच. अहो मी कशा गेल्या विचारलं, कशा गेल्या ऐकून सनी. अरे हा, आपल्या चाळीच्या छतावर जायचं तर काही मार्गच नाहीये. मग ते गेलं कशा? ए मोन ए, अरे तुझ्या घरातल्या त्या पोटमाळ्याची शिडी लावून छत कौलं बाजूला करून तर नाही ना गेल्या? का तूच पाठवलंयस त्यांना वर? नाही ना, अरे काय नाही, मी असं का करू बाबा. मला अरे हे रावल्या अरे मी इकडे करते. अरे ए, आवाज येतोय. ए मोहन्या, जर तू खरंच मावशीला छतावर पाठवलं असशील ना तर चाळीचा अध्यक्ष म्हणून मी तुझा निषेध करतो. अरे पण मी का पाठवीन त्यांना. पापड कुठे वाळत घालायला? शे मोहन, अरे तुला लाज नाही वाटत? पापड कुरड्या वाळत घालायला स्वतःच्या सासूला वर पाठवतो. अरे नाही रे बाबा, मी असं काही नाही केलेलं. मी त्यांना सकाळपासून पाहिलेलंही नाहीये. दादा जर वहिनींना कळलं ना तर तुमची काही खैर नाही. हो ना, काय मी का असं करीन. मी ए मोन्या ए ऐका. जे झालं ते झालं. ए तुम्ही सगळ्यांनी पण ऐका. आता आपण मावशींना खाली कसं आणायचं याचा विचार करूया, कळलं का? हा, अरे कुणीतरी वर जाऊन त्यांना घेऊन ये ना खाली. अरे एवढं मोठं छत आहे ते दिसणार कशा? ए रावल्या, हा तू वर उभा आहेस ना, जा ना वरच्यावर घेऊन ये ना, जा. अरे खूप भीती वाटते का? कसली? अगं कसली म्हणजे मी खाली उतरले तर मी पडून मरणार ना. एवढ्याशा अंतरानं कोणी मरतं का? पाय खाली ठेव. अगं शोभे तू काय माझी मस्करी करते का? हा? मला नाही उतरायचं शोभे. अगं मी सांगते ना, उतर म्हणून. नको आई उतर. नको म्हणते ना मी. नको हो सासूबाई उतरा, तुम्हाला काही नाही होणार. आम्ही आहोत ना सगळे. उतरू घाले. माझं आई घरातल्या कॉटवर आहेस तू, कशाला तमाशा केलास? आम्ही किती घाबरलो होतो माहितीये. मला छतावर अडकलीये. शोभे या चेटकीनेच मला छतावर नेलं होतं. तिनेच नेलं होतं मला वर. परत वेळेचे झटके यायला लागले. काय म्हणाला? तो म्हणाला मावशीने वेड्याचे झटके यायला लागले. माझ्या आईला वेडी म्हणता तुम्ही? हा निघा बाहेर. माझ्या आईला वेड म्हणता, बाहेर निघा. स्वतःलाच झाली ह्याची मदत करत आम्हालाच बोलतायत. मलाच नाहीये. बरोबर आहे. हा जा जा बाहेर जा, चला. बरोबर आहे तिचं. हा. वेडी आहे माझी आई. बाहेर निघा सगळे. मी खरंच त्या छतावर गेली ना मला. अगं मी शोभा तू त्यांना पाणी पाजते, घाबरले पाणी. सावकाश सावकाश सावकाश, हळू हळू सावकाश. मालक तुम्ही खाली काय येत नाही? खाली चला ना. हो नाही नको. का मालक? समीर साहेबांनी पहिल्यांदा काहीतरी काम केलेलं मला आवडलं आहे.
खूप मजा येते. चला तुम्ही. अहो नाही, मला घरातली कामं सगळी करायची. मालक म्या करते ना, तुम्ही चला खाली. अहो काय माहितीये का, मला असे असं हसायला नाही जमत हो. कसं? म्हणजे असं खाली नाही का हा 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 असं हसतात ना. अरे खालचा काय गोंधळ कमी आहे का? तुम्ही ते दात काढताय ते मोने, तुला कळत नाही मला त्रास होतोय? जा तू दात काढते, जा खाली जा. माझ्या झोपेचं खुबरे करू नकोस. नाही नाही तू झोप. चला खाली. अहो नाही, खरंच नको. का मालक? अहो मला नाही असं हसता येतो. अहो त्याचं मनमोकळेपणाने हसतात ना, हा 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 तसं नाही हसता येत मला. मी काय करू? अरे जातोस का? हो जातो. अरे वा मोहन, आज तू पण आलास. वा वा वा, आलायस ना आता इथे उभा राहा बघू. मालक येत नव्हते, म्या घेऊन आले. कशाला आम्ही आहोत नाही. म्हणजे आम्ही सगळे होतो ना. मग आता एखाद्या माणसाला नसेल हसायचं तर मग आपण मुद्दाम कसं काय हसवू शकतो ना. बरोबर बरोबर. ए तू गप बस बघू. आता तो आलाय ना इथे, उभा राहा बघू मोहन. तू बाकीचं नंतर बघू आपण सगळं. समीर, हा पुढचा प्रकार शिकव बघू. हा हा हा. आता ना मी तुम्हाला लायन लाफ्टर शिकवतो. हा हा, लायन लाफ्टर. सम्या, आपलं हसायचं ठरलंय, घाबरवायचं नाही, कळलं ना. अरे करून नंतर हसायचंच आहे. हा, हे बघ. आता करा बघू सगळ्यांनी. चला 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 चला. मालक करा तुम्ही. मालक करा ना. मालक करा. अरे अरे मोहन, हे बघ. अरे मोठ्याने हसायचा प्रयत्न कर बघू. अरे मोनी, अरे नीट हस ना. फोटो काढायला आलं तर की स्माईल काय देतोय. शोभावाईटी असताना दादाची काय मिशात पोट धरून हसायची. मोहन भाऊजी तर हसणं पण विसरून गेले. गप्पा बसा बघू आता. किती मस्करी करताय त्याची. समीर, पुढचा प्रकार सांग बघू. नाही नाही, आजची वेळ संपली आहे. आता सगळ्यांनी आपापल्या घरी जा. मला पण कामाला जायचंय. आहे एक ऑर्डर. खरं सांग, तळ बघायला चाललाय ना तू. हो ना, आपण ना उद्यापासून लाफ्टर क्लबला जायचं. उद्यापासून? उद्या आणि परवा 2च दिवस आहे ना. हा, पण मी काय म्हणतो शोभा, तू जा एकटी, मी नाही येत. का? तर मला ते असं हसता येत नाही. काय? मला लाज वाटते. म्हणजे नाही नाही, आपण जोडीने जायचं. उद्या मी तरुण दिसले आणि तुझ्या चेहऱ्यावर सुरकुते दिसल्या तर लोक मलाच बोलतील ना. अगं पण मला लाज वाटते. मला सगळ्यांसमोर असं हसता हा हा करून मोठ्याने हसता येत नाही. तुला ना एक काम धड येत नाही. काय रे, एवढं सुद्धा सुख तू देऊ शकत नाही. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता हस. शुभा, असं एकदम कसं हसणार? असं हस 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 ना जोरात.
मालकांना आता नाही जमणार पण उद्या जमेल मालकांना. ए बानू तू गा बस. त्याला हसायला आलंच पाहिजे नाही तर लोक मला नावं ठेवतील. तू हस. अगं शोभा नाही येते. हस ना हस. हे असं असं कर ना. असं नाही रे असं असं. हस आवाज कर आवाज. आपल्या या लाफ्टर क्लबचा आज दुसरा दिवस आहे आणि त्याचबरोबर आपल्या नवीन सभासद म्हणजे शोभा वहिनींचं आपण स्वागत करूया. आता माझ्या मागोमाग एक एक व्यायाम करा. काल दाखवलेला पहिला व्यायाम प्रकार होता ना, मी करतो तसा करा. ती बाई आज नीट हसताच येत नाहीये. नाही परत प्रयत्न करूया ना, जमेल. करा ना, प्रयत्न करा. मी दाखवत ना. जमते. आता मी दुसरा व्यायाम प्रकार सांगतो. आयडेंटिकल लाफ्टर थेरपी. मी शिकवतो बघा. तुम्ही मोठ्याने मोठ्याने आवाज काढ आवाज. थांबा थांबा थांबा. एक मिनिट. अरे एवढ्या हळू नाही हसायचंय, मोठ्याने हसायचंय. मोठ्याने हसतो. तुम्ही कोणी हसू नका, फक्त मोहन हसेल. मी दाखवतो तसंच करा. हे बघ. मोठ्याने हसणार. अरे लाजतोयस का मुलींसारखा? हस ना बिंदास. वहिनींना धावरत असेल. तिकडं बघा. ती बाई मोहन भाऊजींना नीट हसता सुद्धा येत नाही. त्यांच्यामुळे आपला कशाला मूड ऑफ करून घ्या. तुम्ही शिकवा भाऊजी. शिकवे. आता आपण परत करूया. शोभा आणि सासूबाईंसाठी नाश्ता घेऊन आलोय. मालक हे बघितलं का? हो हे काय केलं तुम्ही? चांगलं आहे ना पण कुणी पाहिलं तर केवढा मोठा गोंधळ होईल. का केलं तुम्ही असं? मालक? मी आताच टीव्हीवर बघितलं. घराच्या भिंतीनं जर पॉझिटिव्ह कलर दिला ना तर घरात सुख समृद्धी शांती समजा येतं. मी बाकीच्या भिंतींचा बी रंग बदलते. तुम्ही सांगा तुम्हाला कोणता रंग आवडतो? असं करू नका प्लीज. आहे तोच रंग ठेवा. कुठल्या क्षणी शोभा आणि सासूबाई येतील. पण मालक त्यामुळे घरी सुख समृद्धी शांती येईल ना. हो पण रंग बदललेला जर का शोभाने बघितलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. मास्टर्या
वर येताना मला हाक नाही का मारायचीस? भूक लागलीये मला. काय तर नाश्ता केला असेल ते खायला. चल आवर लवकर. हो शोभा वहिनी, हा घ्या रंग. रंग हा मी कधी सांगितलं आणायला? शोभे मी सांगितले त्याला कलर आणायला. हा इथं त्याच्या भिंतीना रंगून घे. अच्छा, म्हणून मग अशी नाटकं करत होतीस. रंग लावायचा आई तर तसं सांगायचं ना. वहिनी, हा रंग घ्या आणि भिंत रंगवून टाका. ताजा आहे तोवर मारा, शिळा झाला तर मग उपयोगाचा नाही. ओ समीर भाऊजी, रंगामध्ये कुठे असतो ताजं आणि शिळं? अहो नाही होत, तसं नाही. म्हणजे हल्ली ना दुकानामध्ये आपण सांगू तो रंग बनवून देतात, म्हणून मी ताजा आहे असं म्हटलं. आणि मग जास्त दिवस राहिला ना की मग रंग खाली बसतो, मग भिंतीला नीट लागत नाही. हा नाही नाही, आणि एवढंच नाही, हल्ली तर रंगामध्ये आहे ना पॉझिटिव्ह रंग आणि निगेटिव्ह रंग असंही असतं. हा, घरात ना पॉझिटिव्ह रंग मारला पाहिजे, त्यामुळे घरात ना पॉझिटिव्ह वातावरण राहतं. आणि मी आता रंग आणलाय पांढरा. पांढरा म्हणजे शांती. हा, आणि जर घरात शांती असेल, घर शांत असेल तर सुख समृद्धी येणार. हा बरोबर बोलतायत समीर साहेब. बघितलं पॉझिटिव्ह रंगाचा परिणाम? काय म्हणाला? नाही काही नाही. भानू, तुझे आणि माझे विचार किती जुळतायत ना. तुला पण माहिती आहे ना त्या कलरचं? हा, मी आजचं काय टीव्हीवर बघितलं की पॉझिटिव्ह रंग घरात लावल्याने ना सुख समृद्धी शांती पैसा समजा घरी येतो. पैसा पण येतो? शोभे तिचं काय ऐकते? मी पेपरात वाचले ना. हा मला पण माहितीये. हा ते ना असा रंग लावला ना की घरामध्ये पॉझिटिव्ह येते. पॉझिटिव्ह नाही, पॉझिटिव्हिटी. दात नको काढू, नाही ते खूप शिकलेली असते. तेच ना शोभे, ते लावलं ना की घरात पॉझिटिव्हिटी. हा तेच येते. आणि त्याच्याने काय होते, चांगल्या गोष्टी घरात राहतात आणि वाईट गोष्टी घराच्या बाहेर जातात. बरोबर. वहिनी, हा घ्या डबा आणि रंग लावून टाका. आणि तुम्हाला अजून रंग लागला ना तर मला सांगा. अहो अक्षय तृतीया जवळ येते ना, त्यामुळे लोक नवीन घरं घेत आहेत, रिनोव्हेशन करतायत, त्यामुळे डिस्काउंट मिळतोय. ठीक आहे, मी सांगते आमच्या ह्यांना आणि रंग लावून घेते. हा वहिनी, हा ब्रश या रंगाबरोबर माझ्याकडून फ्री. आणि ह्या रंगाचे फक्त 3000 रुपये. 3000? हो अहो, एकदम स्पेशल पॉझिटिव्ह रंग आहे हा. शोभे आता पैशाचा कुठे विचार करते? 4-5 वर्षातून एकदा तर मारायचा असतो. सांग ना मोन्याला, आणेल ना तो कुठून पण पैसे. आपण मला केवढे पैसे कुठून आणणार? तुला काय करायचे? हा कुठून का आणे ना तो? स्वतःला विकू दे, नाहीतर त्याची ती खटार आहे ना ती विकू दे. आई गप ना जरा, सांगते मी आमच्या ह्यांना. हा हा वहिनी, या रंगाचे पैसे या आठवड्यात कधीही दिले तर चालतील. हा ठीक आहे. मला तुम्ही अशा अचानक येत जाऊ नका. मला काय बोलतायत? हो, ते रंग लावण्याबद्दल बोलतात घराला. हा तुम्ही काळजी करू नका ना, मी रंग लावीन ना. नाही हो, समीर काय म्हणाला ऐकलत ना तुम्ही? रंग लावायला 2-3 दिवस लागतात. तर तुम्ही असा पटकन लावलात तर सगळ्यांना संशय येईल ना. मला 2-3 दिवस लागतील, असं रंग लावीन. तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. हो, तुम्ही कशाला? मी रंग लावू शकतो, पण मला रंग लावण्याचं टेन्शन नाही हो. रंगाचा एक डबा 3000 रुपयाचा आहे. मला त्याचं टेन्शन आहे. एवढे पैसे मी कुठून आणणार? 2-3 डबे लागतात. अहो त्या रंगाच्या डब्याचे 3000 रुपये द्या ना. अहो आत्ताच म्हणालात ना तुम्ही पुढच्या आठवड्यात दिले तर चालतील. हो म्हणालो, पण काय ना त्या डिस्ट्रीब्युटरला द्यायला पाहिजे तो. अरे देवा, हो का? ठीक आहे, मग यांच्याकडे मागा. मोहनकडे. मोहन, ए मोहन. अरे मास्टर द्या, रंग द्यायला तयार होतोय का लग्नाला तयार होतोय? आता ये पण त्याच्या बाहेर. आलो आलो आलो. तर बघत काय बसतोय? चल डबा उघड आणि सुरू कर. ए मोहन थांब. हे बघ,
आधी या डब्याचे अर्धे पैसे दे आणि मग उघड. समीर माझ्याकडे आता पैसे नाहीये द्यायला. समीर भाऊजी असं काय करताय तुम्ही? आम्ही काय पळून जातोय का? देऊ ना पैसे. नाही पण वहिनी मला आहे ना पुढे द्यावे लागतात ना. अरे सवय मग तुझ्या खिशातले दे ना. हा मास्टर देईल तुला नंतर. हा चल रे चल धर सुरू कर. ए नाही नाही तुला आधी याचे अर्धे पैसे द्यावेच लागतात. अरे सव्या मोला तुझा मित्र आहे ना, त्याच्यावर विश्वास नाहीये तुझा? नाही हो मावशी माझा विश्वास आहे पण त्या डिस्ट्रीब्युटरचा नाही ना. त्याला काय सांगू. समीर साहेब मी काय म्हणते, मालकाला रंग लावू दे, मग रंगाच्या पॉझिटिव्हिटीने ना भरपूर पैसे येतील. मग मालक तुम्हाला पैसे देतील ना. काय? हा बरोबर आहे. भानू अगं बिझनेस मध्ये असं नाही चालत. आणि माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत ना. जे काही आहेत ना ते घर खर्चाचे. समीर भाऊजी हे काय? वहिनी तुम्हाला नको म्हणाला तरी उघडला ना तुम्ही डबा. उघडला म्हणून कळलं तरी. आत रंग नाही पावडर आहे. पांढरी पावडर हे कसं काय शक्य आहे. वा हे आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे हे कसं शक्य आहे. हा रंगाची जागी पावडर काय? अगं बाई हा रंग सगळं सुकलाय. ताई या काय म्हणते आपण याच्यात पाणी टाकूया. नाही नाही नको नको नाही त्यात पाणी किती घालायचं त्याचं प्रमाण आपल्याला माहित नाहीये ना. पण रंगाच्या डब्यात पावडर कशी काय आली. अहो पण पावडर कशी लावणार भिंतीवर. ते आता समीर भाऊजीनेच विचार. बहुतेक माझ्या डिस्ट्रीब्युटरने ना मला फसवलेलं दिसतंय. त्या मानगुटीवर जाऊन बसतो बोलून विचारतो. मी सांगू हे सगळं ना ही करते. मला माहिती आहे ना हे सगळं ना तूच करतेस. एक ना एक दिवस तुला मी धडा शिकवणारच. मावशी एवढं समजा झालं तरी तुम्ही काय सुधारणार नाही. आई का आई हे काय झालं आता. मावशी काय झालंय. काय झालंय. आई आरशात जाऊन बघ. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.